श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुनाथाय नमः. ओंकार स्वरूप श्री गणेश. सिद्धी बुद्धी चारे ईर्षा. प्रथम पूजा श्री परमेश. वंदन तुझे चरणासी. मी बालक मूढ अज्ञानी. अशुद्ध अबुद्ध माझी वाणी. मी न पंडित वा विद्वानी. साधा भोळा भाविक मी. तू भक्ताची राखसी लाज. हे ओळखून विनवते आज. हे लेखन माझे सहज पूर्णत्वास जाऊ दे. अधिक मास महात्म्य थोर. लक्ष्मीनारायण संवाद. सर्वर त्यातील बौद्ध मौक्तिके सादर करीतो श्रोत्या कारणे. लक्ष्मी पुसे जनार्दनासी. स्वामी सांगावे आता मत्से. कोणत्या व्रत साधनेसी स्त्रीवर्गा ते आचरावे. मलिनता ती स्त्री देहासी. पवित्र कोणी न म्हणे तियेसी. जन्म घेऊन तिच्या कुशीसी. कोणी न तिथे वंदिते. स्त्री देहाची सार्थक व्हावया. कोणते कर्म लागे कराया. का लागे कोठे जावया. पुण्यप्राप्ती कारणे. तेव्हा सांगती नारायण. स्त्रियांना एकच धर्म जाण. स्त्रिये ते पती विन अन्य नाही दुसरे दैवत ते. जन्मभरी जरी वेचले पुराण. तरी केले पूजा पाठ साधन. तरी ते फोल एक जाण. पती सेवे वाचून पती वचनाचा आदर करावा. नित्य पतीची करावी सेवा. एका पती वाचून न करावा विचार कधी कुणाचा. पती दैवत ते पत्नीस. पाळावे त्याचे आज्ञेस. सेवा करूने त्याची खास. मर्जी नित्य राखावी. स्त्री असोने जी पतिव्रता. ती जगी पावे श्रेष्ठता. ह्याचे दाखले पुराणे शोधता. सापडतात ते बहु. अनुसया सावित्री सीता. जमदग्नी भार्या रेणुका माता. लोपद्रदादी पतिव्रता. आठविता पापनास ते. अनुसया जिंकी स्त्री देवासी. सावित्री यमराजा. सीता राहते वनवासाते. कारण एक पतिव्रता. जी पती आज्ञेचे पालन करी तीच मानवी थोर नारी. पती वाचून दुजा मनी न धरी तीच खरी पतिव्रता. पतीची जी आज्ञा न पाळी तया शब्द तयाचं न सांभाळी. हे नको न पाहे बाळी. ती कैसी पतिव्रता. तहान लागतात न दे पाणी. भोजन न दे पात्री वाढवणी. वासना कामना न पूर्वी जणी. ती कैसी पतिव्रता. पतिव्रतेचा धर्म पाळता. काय घडत असे अद्भुतता. ते विषयी एकता. आता श्रोतेजन ती ऐका हो. काश्मीर प्रांती एक नगर. नाव त्याचे धर्मपूर. तेथे राही एक विप्रवर. नाव त्याचे धर्मशर्मा. अग्निहोत्री तो धर्मपरायण. वाची वेदशास्त्र पुराण. त्रिकाल करी संध्या स्नान. होता ईश्वर निष्ठ तो. सुशील नामे पत्नी त्याची. होती निर्मळ शुद्ध मनाची. अज्ञान कधी उलघे त्याची. पतिव्रता ती होती. अनुरूप दोघे परस्पर. आनंद नव्हता परी घरा. संतान नव्हते त्यांचे उदरा. कुलोद्धार कुलवंत. वसंत ऋतू उष्णमास. लक्षुणी दोघे आले स्नानास. नव्हते कोणीही आसपास. उतरले दोघे जळात. जळी करिता जलक्रीडेस. काम जागला विप्रमनास. तो म्हणे निज भारीस. रती सुखास भोगावी. तव पत्नी म्हणे सुशीला. स्थळ वेळेचे भान मनाला. काय मागता पतिव्रतेला. स्थान उचित हे नव्हे. अहो सूर्य आला माथ्यावरी. त्यात ते पवित्र गंगातीरी. येथे नको अधर्म आचर. चला घरी जाऊया. परीपती झाला कामातुर. मनी उठला काम विकार. तिथे ओढता सत्वर. जवळ आपुल्या झाला. स्थळ काळ वेळ जरीही अनुरूप नव्हती. तरीही शब्द पतीचा मोडता नाही आला. पतिव्रतेला पूर्वीत पतीची कामना. झाली तिथे ती ललना. विधी लिखित विचित्र पहा न. गर्भ राहिला तिथेच. पूर्ण होता 9 मासास. जन्म देती झाली बालकास. 2 बालके झाली तीस. दोघेही पुत्र ते. जन कुणी आश्चर्य करती. कुणा वाटे नवलाई मोठी. वय गाठीत असतासाठी पुत्र झाले 2 ते. कुणी तिची निंदा करीती. कुणी तिची स्तुती करीती. कुणी भाग्यवान मानिती. पतिव्रते सुशीलेस 12वे दिनी नामकरण केले. द्विपुत्राचे जाण. शारद आणि शंतनू 2 नाव ठेवली पुत्रांचे. पुत्र जन्मताच उदरी. हर्षित झाले सुशीला अंतरी. धन्य धन्य मी झाले संसारी. मातृत्व पदा पावले. स्त्री जन्माची सार्थकता होते मातृत्व लाभता. वांजोटेपणा नको भगवंता. स्त्री जन्म ते कदाही. पुत्र हळूहळू वाढू लागले. 5 वर्षीय दोघे झाले. तेव्हा विपरीत ते घडले. अंगी दाह पेटला दोघाही त्या कुमारांची. लाही लाही अंगी
होई अंगाची व्याधी ते तप्त देहाची, दोन्ही पुत्रा जाळतसे म्हणाल त्याचे, याचे काय कारण तरी जळाता गैरवर्तन, मंगल जळी अमंगलतेनं अविचारी होता तो घडला, ते पाप कळा फळा येऊन जाळे तसे त्याचे तन, तापे तप्त संतान पाहून दुःख होतसे अंतरी, नाना उपाय नाना प्रकार करती माता पिता, त्यावर परी न लागू पडे उपचार, ताप दोहाची थांबे ना, नाना औषध उपाय नाना दिले, लावले चंदन दोघांना तरी दाह शांत होईना, बालतनू होरपळे माता पिता शोक करीती, म्हणती हे कमलापती, पुत्र दिलेस आयुष्य शेवटी, वरी दोघ हे काय दुःख हे काय, पुत्राची होळी पाहून कैसे शांत राहील मन, भक्तवत्सल तू धावून करी काही किमया रे, कोणी सांगता पूजा व्रत, कोणी औषधे काढे देत, कोणी म्हणेही उभे जलात, दोघासी रे करावे उपाय केले नवस बोलले, जो जे सांगेल ते केले, परीन आरोग्यात लाभले पुत्र दोन्ही विप्रांची, वार्ता पसरली नगरात, लोका येती घराप्रत, पाहती पुत्राचे देह तप्त, कुणा डोळा ए पाणी, देवऋषी झाले ज्योतिष झाले, अंगारे दुपारे बहुत दिले, परिदेहाचा ताप नहिले, जीव कष्टावला ती वार्ता श्रुत नृपासी झाले, एके समयास तोही जाऊन समक्ष पाहुणीही तसे, दुःख पाहुणे कुमारांचे, कळवळले मन राजांचे, निवारण करील तापाचे, शोध ऐसा ध्वनंतरी, राये शोध केला बहुत, परीन मिळे कोणी तेथे, दूत पाठवले पंचक्रोशीत, तेही आले मागुते, राजा धरी श्रीहरिचरण, मने देवा हे काय कारण, कोवळी तनू ऐसी जळून, काय होई समाधान, कृपा मेघ तू होऊन, करावे ते अमृतसिंचन, तेने देह शांत होऊन, सुखावती पुत्र ते, ऐसी प्रार्थना राये करिता, गालव ऋषी झाले येता, पदवंदुनी ऋषी श्रेष्ठ, सन्मानीला आदरे, पाद्यपूजा दुग्ध फळे वस्त्रे तेही दान दिले, हात जोडून नृपतो बोले, स्वामी एका विज्ञापनान, मम नगरीत एक विपरीत आहे दुर्घटना घडत, विप्रपुत्र दोन्ही तृप्त, देहाग्नीत फोळती, बहु केली उपाययोजना, दिल्या औषधीही नाना, परीन आरोग्य द्विपुत्रांना, कशानेही लाभते, माता पिता शोक करीती, रात्रंदिना अश्रू ढाळते, पुत्र कोवळे ते जळती, देहाग्नीत सन्मुख मजही ना ते पाहावे डोळा, म्हणून तुम्हास प्रश्न केला, उपाय काही सांगा याला, कृपावंत होऊन तो ऋषी वरे काय केले, क्षणभर त्यांनी डोळे मिटले, तापाचे त्या कारण कळले, गर्भधारणा अमंगल, उशाप नाही ऐसा शाप नाही, उपाय नाही ऐसी व्याधी नाही, पुण्या पडे न पाप राही, हे तो जाणे ऋषी जाणती, धीर देऊनी नृपास, गालो ऋषी म्हणती त्यास, एक उपाय आहे ह्यास, करून या पहावा, असेल जरी का पतिव्रता, तिच्या हस्ते उदक्ष शिंपिता, लाभेल पुत्र आरोग्यता, दाह शांत होईल, उपाय ऐकूनी कानी राजा हर्षित झाला, म्हणे तो म्हणे सत्वर शोधूनी आणोनी ऐसी पतिव्रता, मग डांगोरा पिटला नगरात, असेल जी पतिव्रता श्रेष्ठ, तिने येऊन या बाळाप्रत अमृत सिंचन करावे, तरी आरोग्यता लाभेल, दाह शांत होईल, व्याधीमुक्त होईल, देह नोंदी पुत्रांचा, राजभारी सहित नगरीच्या नारी, समस्त पती जाणती पतिव्रता श्रेष्ठ, खरी कोणते अंतरी, इतक्या स्त्रिया असून नगरी, पुढे येईना एकही नारी, हे पाहून क्षणभर अंतरी राजा चकित झाला, राजा म्हणे मनो मानसी, काय पवित्रता हे न नगरीसी, जी आचरे पतिव्रत धर्मासी, ऐसी नारी एकही, राजा ऐसा असता चिंतेत, तोच घडे एक अद्भुत, एक भिल्लीने आली नगरात, काष्टभारा विकावया, तीच श्रुत झाले बाजारात, रूप पाहे पतिव्रतेची वाट, आरोग्यप्राप्ती कुमारप्रत व्हावया कारणे ती, नगरी विस्तारली चहूबाजूनी, परिपतिव्रता नाही कोणी, जी मुक्त करेल दोन्ही पुत्र, विप्रवराचे ते, नगर वार्ता होता श्रुत, बिल्लीनी गेली दरबाराप्रथ, जाऊन भेटली नृपावंत, कोण म्हणे काय चिंता ती, नृपे कथिला सर्व वृत्तांत, म्हणे तू पतिव्रता श्रेष्ठ असेल तर ते सत्य आता करून दाखवी, ती विनम्र भावे झाली बोलती, पतिव्रतेचे धर्मनीती, मी न जाणता नृपापरी, ती प्रयत्न पाहीन करुनी रे, नृपे दूतासी पाठविले, विप्र परिवारा बोलविले, गावही लोकही जमले, पाहावया दरबारी, हाती घेऊन उदक भारी, बिल्लीने
उभी सामोरी पुत्र सामोर माय पसरी पदरी तो तिच्या पुढे उदके घेऊन हातात बिल्लीने काय बोलते म्हणे मी आजवरी असत्य नाही कधी बोलणे पतीस मानून परमेश्वर सेवा केली निरंतर परम पुरुषाचा म्हणे विचार नाही कधी तो केला हे जरी मान्यता ईश्वर तरी बोला तो खरा करा बाळाची तनु शांत करा शेषशाही श्रीरंगा म्हणे ऐसे म्हणून ती बिल्लीने डोळे मिटून करी सिंचन तो चमत्कार आला घडून ताप शांत झाला पुत्रासहित विप्रदंप्रते बिल्लिनीचे चरण धरते धन्य धन्य पतिव्रता म्हणते उपस्थित लोक ते अंगीचा ताप होता शांत कुमार झाले आनंदित कुणी मुखे बोटे घालत कुणी डोळाये पाणी नृपासहित नगरजन बिल्लिनीचे धरती चरण आणि आशीर्वाद घेऊन धन्य म्हणती स्वतःला ऐसा चमत्कार देखुनी जय जयकार गरजती जन वस्त्रालंकार देऊन भूषण गौरविली ती पतिव्रता धन अधिक धान्य राशी देता नृपा झाल्या ती असी वरी एका ग्रामासी देता झाला धन दर्शन घेऊन पतिव्रतेचे सन्मानून सौभाग्य तिचे हर्ष बोले नृपतो वाचे धन्य पतिव्रता तू थोर मग नृपे त्या कुमाराप्रती वस्त्र अलंकार दे संपत्ती मने मजरी प्रजा शेवटी बाळे आहेत माझीच ऐसे हे पतिव्रता आख्यान लक्ष्मी सांगे जे नारायण तेच तुम्हा स्तव पुनर्निवेदन केले या अध्यायी आता या कथेमधून चित्तमतिथार्थ घ्या जाणून पतिव्रता अन्य कोणी देव नाही पत्नीस पती मानून परमेश्वर सेवा तयाची करा सुंदर तोच तुमचा नारायण तुम्ही लक्ष्मी तयाच्या सकला धर्मा माझी धर्म पती श्रेष्ठ पती सेवा धर्म हे अंतरी जाणावर्म सदा चरण घडो सदा पती आज्ञेचे पालन तेची नारीस देवपूजन पत्नी धर्म तो पाळता अन साधन काही न लगे पती सेवेने लाभे पुण्य पती सेवेने देवदर्शन पती सेवे तोषे भगवान मोक्ष साधनाने तसे म्हणून एका विज्ञापन तुम्हा आहे सकला जन उचित करून या आचरण स्वहितास साधावे स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचा समंत गोविंद न्याय विरचित शोध्याय घोडा श्री इति श्री अधिक मास महात्म्य 28वा अध्याय घोडा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय।